तर नमस्कार मित्रांनो, आज पहिल्यांदाच ब्लॉग बनवतोय. चला तर पाहूया. आज रविवार आहे. सकाळची धावपळ कशी असते तुम्हाला पूर्ण चाकणचं मार्केट दाखवतो. चला तर मग. चाकणचं मार्केट चाकण शिक्रापूर रोड फुल ट्रॅफिकमध्ये असतो. सकाळच्या धावपळीच्या जीवनामध्ये हे खड्ड्यामध्ये रस्ते हे कळत नाही. तर आपण सर्वप्रथम आपल्या हॉटेलची खरेदी करतोय. त्यामध्ये आपण सर्वप्रथम किराणा स्टोअरला जाणार आहे. आस्था ट्रेडर्स. आस्थामध्ये किराणा आपण भरतो. त्याचप्रमाणे बाजूला आपल्या बाईचं दुकान आहे मटणाचं. तिथं मटण आपण घेतो. बाईला मटणाची ऑर्डर देऊन आपण किराणाच्या दुकानामध्ये किराणाची ऑर्डर देण्यासाठी जातोय. किराणाची ऑर्डर जी आहे ती आपण सगळी सांगून त्यांना पूर्णपणे ते ऑर्डर घेतात. त्यानंतर आपण चाललो आहे मार्केटला. तर भाजीपाला मार्केट आपल्याला तिकडं आहे. तर भाजीपाला मार्केटला आपण चला. हा आहे माणिक चौक, आपला चाकण शिक्रापूर रोड माणिक चौक आहे. तर आपण आता पुढं आलो आहे चिकनच्या दुकानात. चिकनची ऑर्डर देऊन आपण चाललो आहे आता भाजी मार्केटकडे. सकाळी सकाळी रस्त्याला शांतता आहे. काही ठिकाणी ट्रॅफिक पण असतं. मार्केटला गेल्यानंतर भरपूर गडबड असते. चला तर आपण आपल्या भाजीवाल्या मावशीकडे जाऊ. गोरे मावशी ऑर्डर सांगितली होती पण मावशीने भरूच नाही ठेवली, कारण ती मावशीला भरपूर गडबड आहे. रविवार असल्यामुळं कस्टमर भरपूर आहे मावशीला. त्यामुळे मीच आपली पिशवी घेतली आणि भरायला सुरुवात केली. जसं सांगेन तसं मावशी देत होती, मी भरून घेत होतो. आज रविवार त्याच्यामुळे धावपळ आहे सगळ्यांचीच, आणि त्यात माझी धावपळ भरपूर झाली, कारण की हॉटेलवरती पण गडबड आहे भरपूर. त्यामुळे खूप गडबड चालू आहे. बाबा तिकडे लिंबू सांगतात. ते बाबाने लिंबू भरले तर आपल्याला 10 किलो. बाबा आपल्यावरती लई फिदा असतात. बाबा म्हटले फोटो. बाबा हसले. चला लसूणवाल्याकडे आलो होतो. लसूण आता खूप महाग झालेला आहे. त्याप्रमाणे त्याला भाजीपाला भरला आहे. आपण चालू आता आपल्या डेअरी मटेरियलकडे. डेअरी मटेरियल आपण त्यांचे जयमल्हार डेअरी, खूप चांगल्या प्रकारचे डेअरी मटेरियल भेटतात तिथं. तिथूनच आपली सगळी खरेदी असते. हॉटेलला आपण रोजच्या रोज सगळं मटेरियल डेली भरत असतो. फ्रेश कस्टमरला द्यायचं. त्यामुळे कोणत्या प्रकारचं क्वांटिटीमध्ये प्रॉब्लेम येत नाही. सकाळची धावपळ गडबड. त्यानंतर आपण डेअरी मटेरियल घेऊन निघालेलो आहे. चिकनवाल्या भाभीला सांगितलं होतं की चिकन करून तयार आहे भाभीचं. त्यामुळे आपण चिकन गाडीत टाकून आपण आपल्या किराणाच्या दुकानात जायचे. त्याच्या आधी आपण मुटके स्ट्रीटला जायचे. तिथं आपल्याला टिश्यू पेपरपर्यंत घ्यायचे. तर चला तर आपण मुटके स्ट्रीटला जाऊ. आणि मुटके स्ट्रीटवरती मुटके स्ट्रीट तिथे सर्व प्रकारचे प्लास्टिकचे मटेरियल भेटतं. टिश्यू पेपर, टिकपिक, अजून काही मटेरियल बरेचसं घेतलं. त्यानंतर सगळं बांधून मस्तपैकी पॅकिंग करून, कारण की मटेरियल भरपूर झालं होतं. गाडीवरती बसणार नाही असं अजून आपल्याला किराणा घ्यायचा आहे. गाडीवरती मटेरियल ऑलरेडी भाजीपाला झाला भरपूर. आता आपण चाललोय किराणाच्या दुकानाकडं. किराणाच्या दुकानाकडे आपण अगदी काही मिनिटात पोहोचतोय. गाडीलाही भरपूर लोड झालेला आहे आजला. बाईलाही चिकन मटण सांगितले. आज त्याचं किराणा आपला किराणा पूर्णपणे भरून ओके आहे. यादव पण आपल्याकडे बघतो की बाबा बसन का मटेरियल, पण म्हटलं रोजची आपल्याला सवय मटेरियल न्यायची, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर अजून बाजरी राहिली होती. त्यात भाईने आपल्याला मटण दिले. मटण घेऊन आपण चाललो आहे आपल्या गाडीकडं. आपली गाडी पार्किंग खाली असते. एवढं शक्य होत नाही आपली मोठी गाडी घेऊन जायला मार्केटला, कारण की ट्रॅफिक भरपूर असते. या ट्रॅफिकमध्ये मोठी गाडी न्यायची म्हणजे संध्याकाळ व्हायची. त्याच्यामुळं आपण आपल्या स्कूटीवरती जेवढं मटेरियल तेवढं बसन तेवढं घेऊन जातो. आणि आपण आपल्या सोसायटी खाली आलो आहे. मस्तपैकी आपल्या 65-99 मध्ये मटेरियल भरून आपल्या हॉटेलला निघायचं. भरपूर लोड झाला गाडीला आज. बऱ्यापैकी मटेरियल आज आपण 2 व्हीलरवरती आणले आणि रोजच आणतोय. रोजचं खरेदी असते आपली मार्केटची, जेणेकरून आपल्याला क्वालिटी मेंटेन ठेवता येते. फ्रेश मटेरियल असतं. चिकन असो, मटण असो किंवा भाजीपाला असो, या सगळ्या गोष्टी आपण रोजच्या रोज हॉटेलसाठी भरतो. भाजीपाल्याची गुण निघतच नव्हती, परंतु कशी तरी काढली. जड होती पण उचलली मस्तपैकी गाडीत टाकली
आपल्या स्कूटीला लावलं तिथं आणि आपण आपली मोठी गाडी घेऊन आपल्या हॉटेलच्या मार्गावरती निघालेलो आहे. आता आपण हॉटेलवरती आलोय. आपली सेना तयारच असेल मटेरियल गाडीतून खाली काढायला. सगळे कार्यकर्ते आपले आले मस्तपैकी मटेरियल काढताय. सकाळी आपलं हॉटेल 11 वाजता चालू होतं. सकाळची धावपळ, किचन पासून तर साफसफाईपर्यंत स्वच्छता खूप महत्त्वाची हॉटेल व्यवसायामध्ये. सगळं फ्रेश मटेरियल असल्यामुळे आपल्याला कोणत्या प्रकारच्या क्वालिटीला अडचण येत नाही. आणि हे आपलं पाटीलवाडा हॉटेल आणि या शिवशाही पाटीलवाड्यामध्ये तुम्ही एकदा अवश्य भेट द्या. आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा. लाईक करा आणि कमेंट करा. जय महाराष्ट्र, जय शिवराय.